प्रभूला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या सानिध्यात येत असताना, त्याला धन्यवाद देत असताना, मागील सप्ताहावर त्याने आपली काळजी घेतली त्याबद्दल त्याचे आभार मानत असताना, आज पुन्हा एकदा देवाची लेकरं आणि प्रभूच्या कृपेत तारण पावलेलं त्याचा याजकगणांचा समूह आज आपण सर्वजण प्रभूच्या सानिध्यात आलो असताना प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया. त्याच्या सर्व चांगुलपणासाठी, त्याच्या सर्व उपकारांसाठी त्याला धन्यवाद देऊया. माझी खात्री आहे की आपण सर्वजण सुखी आहात, निरोगी आहात आणि आपापल्या घरामध्ये, आपापल्या कामात, आपापल्या कुटुंबामध्ये विशेष रीतीने आनंदी आहात. ही देवाची दया आहे. होय, निश्चित रीतीने काही लोक निराश आहेत, काही लोक अडचणीत आहेत, काही लोकांच्या मनावर भार आहेत, काही आजारी आहेत, परंतु प्रभूची कृपा त्यांच्या सर्वांसाठी रोज नवी झालेली आहे. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानून आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी त्याची स्तुती करूया. प्रभूला धन्यवाद देऊ आपल्या प्रत्येकाच्या परिवारासाठी आणि त्याने आमची काळजी घेतली त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया. वेजन हो, आज प्रभूला समर्पित होऊ नव्याने आणि प्रार्थना करूया. आजची भक्ती प्रभूच्या हातात समर्पित करू आणि विशेष रीतीने आपण स्वतः प्रभूला समर्पित होऊ. हा वेळ प्रभूच्या हातात सोपूया. लहानसं वचन वाचतो आणि त्यानंतर प्रार्थना करून ही भक्ती प्रभूच्या हातात सोपूया. स्तोत्र संहिता 107 याची पहिली 9 वचनं मी वाचत आहे आणि त्यानंतर प्रार्थनेत आपण जाणार आहोत. स्तोत्र संहिता 107 असं म्हटलं, देव विपत्तीतून सोडवतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणो, कारण त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या देशात पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशांकडून आणून एकवट केले आहे. काही जण अवघे अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले, त्यास वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व तहानलेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा त्यांनी संकट समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करो, कारण त्याने तहानलेल्या जीवास तृप्त केले, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थाने संतुष्ट केले. काही जण क्लेशाने व बेड्याने जखडले होते, ते अंधकारात व मृत्यू छायेत बसले होते, कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला. ते पतन पावले, त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हता. तेव्हा त्यांनी संकट समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूछायेच्या छायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करो. देवा, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. प्रभूला समर्पित होऊया, प्रार्थनेत जाऊ आणि आजची भक्ती प्रभूला समर्पित करूया. आपण स्वतः प्रभूला समर्पित होऊया, प्रार्थनेत जाऊ. हे जिवंत देव बापा, तू काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहेस. तुझी दया तुझ्या भक्तांसाठी रोज नवी होते. तुझं वचन म्हणतं आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. होय प्रभू, तुझी करुणा रोज सकाळी नवी होते. आज आम्ही तुझ्या करुणेत प्रभू दयाळे बापा, आज तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. मागील संपूर्ण सप्ताहासाठी
तुझ्या चांगुलपणासाठी, तू केलेल्या अनंत उपकारासाठी, तू आमच्यावर केलेल्या अनुग्रहासाठी, आमचं संरक्षण केलं म्हणून, आमचा पुरवठादार झाला म्हणून, आम्हाला आरोग्य दिलं म्हणून, आमच्या प्रवासात तो आमचा सहाय्यकर्ता झाला म्हणून, आम्हाला आमच्या लेकराबाळांना, कुटुंबाला, प्रियजनांना कृपेत राखलं म्हणून, आमच्या प्रत्येकाच्या चुकांची, पापांची क्षमा केली म्हणून, आणि तुला आबा बाबा म्हणून हाक मारण्याची पुन्हा एकदा संधी दिली म्हणून आज तुला समर्पित होतो, तुझ्या आभार मानतो आणि प्रार्थना करतो प्रभू. हा वेळ, ही भक्ती आणि इथून पुढचा भक्तीचा वेळ तुला गौरव देण्यासाठी असू दे, आमच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी असू दे. आमच्या सर्वांच्या चुकांची, पापांची क्षमा कर आणि प्रभू तुझ्या कृपेत आज आम्हाला शांती दे, आनंद दे, प्रीतीने भर, क्षमाशीलता दे, समाधान दे प्रभू. तुला धन्यवाद देण्यासाठी आमच्या ओठाचे वेळा स्पर्श करतो, आमच्या मनचे विचार आणि तोंडचे शब्द तुला मान्य असू दे. मागील आठवड्यातील सर्व उपकारांसाठी, तू केलेल्या अनंत उपकारासाठी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. संपूर्ण सप्ताह तू आमची काळजी घेतली, उपकार मानतो. आमच्यापैकी कोणालाही प्रभू दयाळू बापा नाश होऊ दिला नाही. होय प्रभू, निश्चित रीतीने काही लोक आजारी आहेत, काही लोक प्रभू निराश आहेत, काही लोक तुझ्याकडे आले प्रभू, काही लोक निश्चित रीतीने प्रभू कोरोना व्हायरस संती झुंजत आहे, परंतु तू त्यांच्या बरोबर आहेस, तू त्यांची काळजी घेत आहेस, तू अनेकांच्या प्रार्थना ऐकत आहेस, आम्हाला दीन करत आहेस, नम्र करत आहेस, आणि म्हणून तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. होय प्रभू, तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे तुझ्या योजना तुझ्या भक्तांसाठी निश्चित रीतीने आशीर्वादाच्या आहेत. असं म्हटलं तुझ्या वचनात प्रभू की कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता, त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला. ते पतन पावले, त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हता. तेव्हा त्यांनी संकट समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. होय प्रभू, जेव्हा तुझे भक्तगण तुझा धावा करतात त्यावेळेस तू त्यांना त्यांच्या क्लेशातून मुक्त करतोस. आणि आज तू आम्हाला तुझ्या पवित्रतेत राखून तुझ्या संगती बोलण्यासाठी, तुझं ऐकण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी, तुझे आभार मानून प्रभू मी नम्र होण्यासाठी वेळ दिलास, मनापासून आभार मानतो प्रभू. आज जे दुःखी कष्टी आहेत अशांचे अश्रू पुस, त्यांना सांत्वन दे, त्यांचं सहाय्य हो, सर्व अनिष्टापासून राख. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे प्रभू, जे दुःखी आहेत त्यांना तू आनंदी कर, ज्यांना अन्न नाही अशांना अन्न दे. आज प्रभू दयाळू बापा, आम्ही तुझ्या हातात या गोष्टी सोपवतो. ही भक्ती आणि भक्तीमधील सर्व वेळ तुझं वचन वाचणं, मध्यस्थीची प्रार्थना करणं आणि विशेष रीतीने प्रभू दीन नम्र होणं तुझ्या गौरवासाठी असू दे. हा वेळ आणि ही भक्ती आम्ही येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी. आणि आज भक्तीमध्ये येत असताना स्तोत्र संहिता 51 आपण आळीपाळीने वाचूया. आपण यावेळेस स्तोत्र संहिता 51 वाचूया. दावीद राजाने केलेली पश्चातापाची प्रार्थना आहे. आज आपण सर्व मिळून ती प्रार्थना आपापल्या घरामध्ये वाचूया, गाऊया, म्हणूया आणि प्रभूला समर्पित होऊया. आज प्रभूच्या हातात ही आपली जीवन समर्पित करत असताना दीन हो, नम्र हो, अंतर्मुख हो. आणि ही प्रार्थना प्रभूच्या गौरवासाठी आपण वाचूया. मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. स्तोत्र संहिता 51 शुद्धतेसाठी केलेली प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसर, माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसर, माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून नाही. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते.
तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धूप, म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईल. आनंदाचे हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासते. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरे, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा टाक. तू मला आपल्याकडून घालून देऊन आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णी. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तुम्ही केला असता. होमबली तुला प्रिय नाही. देवाची यज्ञ म्हणजे भग्नात्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सिंहासनाचे हित कर. यरूशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होमबली, निशेष होमबली तुला आवडते. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पिती. देवा, वाचलेली वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करू. आणि दावीद राजाने देवाच्या चरणाजवळ ही शुद्धतेसाठी केलेली प्रार्थना ती आज आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःची प्रार्थना बनवूया. कारण जर दावीद राजाला पश्चाताप करण्याची गरज होती आणि त्याने ती मान्य केली आणि तो पश्चातापित झाला, प्रियाने तुम्हाला आणि मला देखील आज प्रभूच्या चरणाजवळ येऊन पश्चाताप करण्याची गरज आहे. कारण आपल्याला माहित आहे की आपण रोज कळत न कळत वेगवेगळ्या पापाचे भागीदार होतो. कळत न कळत आपण त्या पापात पडतो आणि परमेश्वर देवाला आम्ही अवमानतो. आणि म्हणून प्रियजनो, आज आपण शुद्ध होऊया, आपलं पाप पदरी घेऊया आणि प्रभूला समर्पित होऊया. कारण जितके आपलं पाप पदरी घेतात, आमचा परमेश्वर देवा हा न्याय आहे आणि तो त्यांच्या सर्वांच्या पापांची क्षमा करणार आहे. आणि म्हणून आज प्रभूला समर्पित होऊ आणि आपले अंतःकरण प्रभूला पुन्हा एकदा नव्याने त्याच्या हाती सोडूया. यावेळेस मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना आपण करूया आणि प्रभूला आपल्या मंडळीच्या गरजा, आपल्या भोवतालच्या लोकांच्या गरजा, आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा गरज प्रभूला माहीत आहे, परंतु त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी लीन व्हावं, नम्र व्हावं. आणि आम्ही प्रभूच्या सानिध्यात आलो असताना आम्ही देखील लीन व्हावं, नम्र व्हावं हीच देवाची इच्छा. कारण प्रभूला ते आवडतं. त्याच्या वचनात आपण वाचलो त्याप्रमाणे असं म्हटलं त्या ठिकाणी, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. होय प्रभू, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानत नाहीस. आज आमची अंतःकरण भग्न कर, आमची हृदय अनुतप्त कर. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. आम्ही मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करत असताना स्वतः देखील लीन होतो, नम्र होतो, पश्चातापी अंतःकरणाने तुझ्याकडे येतो. आमच्या प्रार्थना आहे, आम्हाला येजोबाने आमचा पापमल काढून टाक. तर तुझ्या वचनात फार स्पष्ट रीतीने दावीद म्हणतो
येशोबाने माझा पाप काढ काढ म्हणजे मी निर्मल होईल, मला धू म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईल. होय प्रभू, हे तूच करू शकतो. म्हणून आज आम्ही तुला समर्पित होतो. मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो. प्रभू, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेला आमचा स्वीकार कर. होय प्रभू, तू आमच्यावर प्रीती करतोस. आम्ही जसे आहोत तसेच आमचा स्वीकार करतोस. आम्ही ज्यावेळेस पश्चाताप करतो, आपलं पाप पदरी घेतो, त्यावेळेस तू आमच्या पापांची क्षमा करतोस. होय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ आमच्या प्रियजनांसाठी, तुझ्या भक्तांसाठी, मंडळीसाठी, आमच्या शेजाऱ्यांसाठी, प्रियजनांसाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करावी ही तुझी योजना आहे, इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू, आज आम्ही हा यज्ञ घेऊन तुझ्याकडे आलो. प्रार्थना करतो प्रभू, तू आमच्या प्रार्थना आजपर्यंत ऐकलेल्या आहे. तू आमच्या प्रार्थनाला उत्तर दिलेलं आहे. तू आमच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेकांना शांती दिलेली आहे. अनेकांचं दुःख हलकं केलं, अनेकांचे आजार बरे केलेले आहेत, अनेकांच्या गरजा तू भागवलेल्या आहेस, अनेकांना प्रभू तू शांती दिलीस. आज तुझे मनापासून आभार मानतो. तुझे आभार मानतो की तू प्रार्थना ऐकतोस आणि आम्हाला विश्वासाने प्रार्थना करायला शिकवतोस. आमचा विश्वास वृद्धिंगत करतोस. आम्हाला तुझ्या पवित्रतेत राखून प्रभू बाप्पा विशेष रीतीने तू चालवतोस. तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. तू आम्हाला प्रार्थना करण्याची संधी दिली, मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करण्याची संधी दिली. ही तुझी वधू आहे, तिच्यासाठी प्रार्थना करण्याची संधी दिली, तिच्यासाठी तुला धन्यवाद देण्याची संधी दिली. आणि म्हणून प्रभू, तुझा सेवक केला त्याने आज तुझ्या चरणाजवळ मी नम्र होतो. आणि प्रथम मी स्वतः तुला समर्पित. माझ्या काही अयोग्य तुला सापडलं तर प्रभू ते काढून टाक. दुष्ट प्रवृत्तीकडे माझी काही वाटचाल असेल तर काढून टाक. मला सरळ मार्गाने तू घेऊन जा. माझा अंतःकरण शुद्ध कर, निर्मळ कर. येशोवाने माझा पाप काढ. आज मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करत असतात प्रभू, ही तुझं शरीर आहे, जिच्यासाठी तू आपलं रक्त सांगितलं. त्या रक्ताने आणि तुझ्या वचनाने प्रभुदायडे बाप्पा आणि प्रार्थनेच्या द्वारे या मंडळीला तू स्वच्छ, निर्मल, पवित्र बनव. तुझे आभार मानतो की तुझं वचन आम्हाला शुद्ध कर. कारण त्या ठाई जीवन आहे आणि आत्मा आहे. आणि म्हणून आज तुझ्या वचनाने आम्हाला जलस्नान घाल. मंडळीला तुझ्या पवित्र आत्मेच्या द्वारे धुवून टाक. तुझं वचन आमच्या प्रत्येकाच्या मनातून, आमच्या शरीरातून, हृदयातून प्रभुदायडे बाप्पा वाहू दे. आणि त्याद्वारे आमच्यातील दोष काढून टाक. आम्हाला तू शुद्ध कर. मंडळी आली. होय प्रभू, आम्ही उन्हे आहोत आणि तू आमचं उन्हे पण जाणतोस. तुझ्यापासून काही लपलेलं नाही. आमचा आळस, आमचा तुझ्या बाबतीत असलेला प्रभुदायडे बाप्पा निश्चित प्रकारे प्रभू आम्ही तुझा अवमान करतो. वेळोवेळी तुला दुय्यम स्थान देतो. तुला आम्ही आमच्या जीवनात प्रभुदायडे बाप्पा गरजेपुरतं वापरण्याचा प्रयत्न करतो. आमची तू क्षमा कर. आणि आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने प्रभू तुझं सामर्थ्य आमच्यावर उतरू दे प्रभू. आणि आम्हाला संजीवित कर. मंडळीला संजीवित कर. होय प्रभू, या कोरोनाच्या व्हायरसच्या परिस्थितीत प्रभू तू आम्हा सर्वांचं संरक्षण केलं. उपकार मानतो. आरोग्य दिलं. उपकार मानतो.
प्रत्येकाची काळजी घेतली उपकार, गरजा जाणल्या उपकार, मंडळीला तुझ्या कृपेत राखलं उपकार. होय प्रभू, काही जण निश्चित रीतीने आजारी आहेत, परंतु तुझ्या दिव्यदूतांचा पहारा त्यांच्या भोवती आहे. मागील सप्ताहात प्रभुदाय बाप्पा खंडागळे परिवार आजारी होता, त्यांना तू आरोग्य दिलं उपकार मानतो. आज आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो प्रभू, आमचा भाऊ सुशील बाळासाहेब आणि त्यांची प्रिय पत्नी शीतल प्रभू या उभयदारांसाठी प्रार्थना करतो. त्यांना स्पर्श कर प्रभू, त्यांना तो आरोग्य दे, शीतलला विशेष कृपा दे, सर्व अनिष्टापासून राख. तिची काळजी घेत असताना सुशील बाळासाहेबांना विशेष कृपा दे, आरोग्य दे, सर्व अनिष्टापासून त्यांना तू राख. होय प्रभू, असे अनेक लोक की जे आमच्या संबंधात आहेत, संबंधात नाहीत, परंतु तुझे लोक आहेत, आजारी आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, हजारो लाखो लोक त्यांची सेवा करत आहेत. त्या सर्व मेडिकल फील्डच्या लोकांना आणि सरकारी सेवेत असलेल्या सर्व लोकांना प्रभू तुझी कृपा पुरेशी, प्रीतीचा अंतःकरण दे, सहनशीलता दे, धैर्य दे, कृपा दे. आणि प्रभू त्यांना तुझ्या कृपेत राख आणि तुझ्या हातात या परिस्थितीत समर्पित होतो आणि इतरांना समर्पित करतो. होय प्रभू, संपूर्ण जगामध्ये, आमच्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, मुंबई आणि पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो हाहाकार आहे प्रभू, तो तू थांबव. तुझ्या कृपे, तुझ्या गौरवासाठी, अनेकांच्या कल्याणासाठी आणि तारणासाठी आमच्या मंडळीच्या जीवनात प्रभू तू तुझ्या कृपेत आशीर्वाद घेऊन आलेला आहेस. उपकार सर्वांच्या चुका पापांची क्षमा, तुझ्या वचनात आम्हाला वाढव, तुझं भय धरायला शिकव, तुझ्या प्रीतीत आणि कृपेत आमची काळजी घे. आज तुला धन्यवाद देतो, तुझ्या आभार मानतो प्रभू, तुला समर्पित होतो. आज तू आमच्या बरोबर आहेस. उपकार आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवार, भाऊ बहीण, लेकरं, तरुण तरुणी, वृद्ध सर्व तुला समर्पित. होय प्रभू, प्रत्येकाची काळजी तुला आहे, प्रत्येकाला तुझ्या कृपेत तू राखलंस. उपकार कोणाचाही नाश होऊ दिला नाही. उपकार प्रभू, सर्व कुटुंब मंडळी तुला समर्पित करतो. त्याच वेळेस प्रार्थना करतो प्रभू, विशेष रीतीने आमचा प्रांतातील सर्व पालक वर्ग, त्यांचे परिवार, सर्व मंडळ्या प्रभुदाय बाप्पा तुला समर्पित करतो. आमचा फील्ड, संपूर्ण भारत देश आणि भारत देशातील ज्या चर्च ऑफ द नॅझरेनच्या हजारो मंडळी आहेत त्या तुला समर्पित करतो. प्रभुदाय बाप्पाचे लाखो लोक आहेत ते तुला समर्पित करतो. आमचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रियजन तुला समर्पित करतो. आज दिवसभर तू आमच्या बरोबर राहा आणि दिवसभराची सर्व भक्ती तू आशीर्वाद दे. होय प्रभू, तू चांगला देव आहेस. आमच्या प्रार्थना ऐकतोस, आम्हाला तू आरोग्य दिलं. उपकार मानतो, आमच्या चुका पापांची क्षमा केली. उपकार प्रभू, मंडळीची काळजी घेण्यासाठी मला, माझ्या परिवार, सुशील पाळक साहेबांनी त्यांचा परिवार, जोसेफ पाळक साहेबांनी त्यांचा परिवार, सर्वांना तुझ्या कृपेत राखलं. उपकार तू आमचा सहाय्यकर्ता हो, तू आमचा मार्गदर्शक हो, तू आम्हाला तुझ्या पवित्रतेत राख. हा वेळ, ही भक्ती आणि प्रभू मंडळी तुला समर्पित कर. आमच्या प्रार्थना ऐकल्या. उपकार आजचं येणार वचन तू आमच्यासाठी आशीर्वादाचं आणि त्याद्वारे आम्हाला तुझ्या पवित्रतेत राख. सर्व गोष्टी तुला गौरव देण्यासाठी असो. सर्व विनंत्या येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचे आभार मागूया. आजच्या या भक्तीच्या वेळेस त्याची उपकार स्तुती करत असताना निश्चित रीतीने आपण आज प्रभूच्या वचनाकडे वळूया आणि त्याचं वचन विशेष ऐकूया. विशेष रीतीने योनाचं पुस्तक या दिवसात आम्ही योनाचं पुस्तक वाचत आहोत आणि प्रभूने आम्हाला त्या पुस्तकामधून, त्या वचनांमधून विशेष आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडे
साठी देखील तो आशीर्वाद घेऊन यावा अशी प्रभूची योजना आहे, इच्छा आहे. आणि म्हणून आज योनाच्या पुस्तकातला 3रा अध्याय मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे आणि 3ऱ्या अध्यायातील काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज प्रभूच्या चरणाजवळ आलो असताना विशेष रीतीने निनवे शहराविषयी देवाची योजना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि देवाच्या योजनेनुसार आम्हाला पाहायला मिळतं की देवाने ती योजना सिद्धीस नेण्यासाठी त्याचा सेवक योना याची निवड केली आणि त्याला आज्ञा दिली आणि त्याला सांगितलं की तू हा माझा संदेश घेऊन तू निनवे शहराला जाऊन तो संदेश सांग. आणि योना मात्र देवाचं ऐकण्याचं सोडून योना मात्र तार्शिसाला पळून जाण्याची योजना करतो. आणि त्याची ती योजना आपल्याला सर्वांना माहिती, योनाची गोष्ट आपण लहानपणापासून शिकलो. आणि त्याची योजना देव अद्भुत रीतीने हाणून पाडतो. बऱ्याच वेळा आम्ही देखील खूप योजना करतो, देवाची योजना समजत असून सुद्धा आम्ही मात्र आमची योजना रेटण्याचा प्रयत्न करतो. योनाने तसंच केलं. योनाने त्यासाठी काय केलं, देवाचं ऐकलं नाही आणि स्वतःच ऐकलं आणि पळून जावं लागलं. आणि म्हणून मग देवाने आपल्याला माहित आहे की देवाने त्याला जे सांगितलं ते त्याने ऐकलं नाही. ना पहिला अध्याय आणि त्याची काही वचनं मी वाचतो. पहिली 5-6 वचनं आपल्या सर्वांना माहित आहे तरी वाचत आहे. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावी म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावी म्हणून त्याच्या बरोबर तार्शिसास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणून तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले ते आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे? सांग, तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. प्रियजनो, आम्हाला योनाची गोष्ट माहित आहे आणि योनाच्या गोष्टीमध्ये आम्हाला माहित आहे की देव त्याला सांगत आहे की निनवे शहराची दुष्टता माझ्या कानी आलेली आहे, तू त्यांच्या विरुद्ध जाऊन संदेश सांग. योनाने मात्र देवाची ही बाब ऐकली, पण त्याप्रमाणे करण्याचे नाकारले आणि तार्शिसात जाणाऱ्या जहाजात जाऊन तो तळाला जाऊन झोपून गेला. आपल्याला माहित आहे जहाजात फुकट जाता येत नाही, है ना? त्या ठिकाणी सांगितलं, मग पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावं म्हणून योना तार्शिसात पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला
तेथे त्याला तार्शिसात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आढवावी म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिसास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. होय प्रियजन, योनाने निश्चित रीतीने देवाचं ऐकण्याच्या ऐवजी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जाऊन त्या जहाजात जाण्यासाठी आता जहाजाचा उतार दिला, भाडं भरलं, तिकीट काढलं आणि जाऊन बसलं. परमेश्वराचं ऐकायचं सोड. बऱ्याच वेळा प्रियजनो आम्ही देखील असंच वागतो. देव आम्हाला बोलवत असतो, देव आम्हाला सांगत असतो, देव आम्हाला निश्चित रीतीने कळवत असतो की तू हे कर, हा माझा संदेश घेऊन जा. त्या दुष्ट लोकांना, त्या दुष्ट नगरीत, कारण त्यांची दुष्टता माझ्या कानावर आहे. होय प्रियजनो, देव बऱ्याच वेळा आम्हाला देखील ही गोष्ट सांगतो. आम्ही कदाचित बाळक असू, आम्ही कदाचित साधारण लोक असू, त्याचे भक्त आहोत. आम्हाला त्यांनी निवडलेला, बोलवलेला आणि हा संदेश आम्हाला घेऊन जाण्याची जबाबदारी असतो. त्यावेळेस योनावर एका ठराविक नगरासाठी संदेश दिला. आज तुम्ही मी देवाची लेकरे या नात्याने आज देव आम्हाला हा संदेश देत आहे. आणि कोणता संदेश आहे? आपण वाचतो नेहमी मत्ती सुवर्तमान आणि त्याचा 28वा अध्याय आणि त्या वचनांमध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गारोहण होत असताना सर्व शिष्यांना म्हणाला, 28वा अध्याय मत्तयाचा आणि त्याच्या 18व्या वचनापासून असं म्हटलं, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. होय प्रियजन, योनाला एक संदेश दिला होता, निनवे शहराच्या विरुद्ध जाऊन सांग. योनाला असं वाटतं की गरज नाही. योनाला असं वाटतं की कदाचित देव दयाळू आहे आणि म्हणून तो लोकांचा नाश करणार नाही. है ना? आपण पाहतो त्या ठिकाणी पहा, योना हे त्याच्या मनातले विचार 4थ्या अध्याय, योनाचं पुस्तक 4था अध्याय, त्याच्या मनातले हे विचार तो बोलून दाखवत आहे. पहा, असं म्हणतो तो 4था अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनाचा पुढचा भाग, मध्ये ब भाग, म्हणूनच मी तार्शिसास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. मला ठाऊक होतं म्हणून मी तुझ्यापासून पळून तार्शिसात चाललो की तू दयाळू, कृपाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस, अरिष्ट आणल्याबद्दल तू अनुताप करून घेणारा देव आहेस. होय प्रिय, आमचा देव हा दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध, दया संपन्न आहे. आणि कोणावर अरिष्ट आणलं त्याबद्दल तो अनुताप करणार. आणि म्हणून आमच्या भोवती जे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, आमचे प्रियजन आहेत, त्यांना सुवार्ता सांगण्याची जबाबदारी देवाने आमच्यावर सोपवलेली आहे. कारण जर त्यांना प्रभू येशू नाही मिळाला तर प्रियानो त्यांचा नाश होणार. त्यांचं तारण झालं नाही तर त्यांचा नाश होणार. प्रेम, आज ही गोष्ट मी यासाठी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ही जबाबदारी देवाने आमच्यावर सोपवलेली आहे. आमच्या परिवाराच्या बाबतीत, आमच्या नातेवाईकांच्या बाबतीत, आमच्या प्रियजनांच्या बाबतीत, आमच्या शेजाऱ्याच्या बाबतीत
सुवार्ता सांगण्याची, पश्चाताप करण्यासाठी संधी देण्याची, देवाचं वचन त्यांच्या कानी ठेवण्याची ती जबाबदारी, ती आज्ञा आम्हाला देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. योनाला ती जबाबदारी दिली होती, पण योना पळून चालला. देवाची योजना ही निश्चित असते, ती बदलत नाही. देव फिरून फिरून त्या माणसांना त्या योजनेमध्ये गुंतवतो आणि आम्हाला योनाच्या जीवनात ते पाहायला मिळते. योना पळून चालला होता, जहाजाचा तळाला जाऊन झोपला होता. जहाज बुडत आहे तो विसरून गेला होता. त्याला वाटलं आता मी तिकीट भरलं, पास, मला काही आता तारशिसापर्यंत काळजी नाही. परंतु देव झोपला नव्हता. प्रिया, देवाची नजर त्याच्यावर होती. देवाने त्याला तो निघाल्यापासून त्याच्यावर नजर ठेवली. तो तारशिसाला पळून चालला, याफोस केला, जहाजात बसला, हे देव पाहत. एवढंच नाही तर आम्हाला माहित आहे की देवाने त्याच्यासाठी एक मासा तयार केला, बलाढ्य मासा त्या समुद्रामध्ये. कारण देवाला माहित होतं की देव त्याला त्या समुद्रात टाकून देणार, त्या जहाजाची अवस्था दुरावस्था करणार. ते मजबूत जहाज, ते अनुभवी तांडेल, ते अनुभवी लोक जे जहाज नेहमी घेऊन जाणारे होते, ते घाबरले. त्यांना भीती वाटू लागली, त्यांचा जीव जाईल का काय, जहाज बुडेल का काय. ते त्यांचे प्रयत्न करू लागले आणि शेवटचा प्रयत्न म्हणून ते आपापल्या देवाचा धावा करू लागले. आणि ते लोकांना शोधू लागले, कोण कुठला आहे. त्यांना हा माणूस भेटला, योना. त्याला विचारायला लागला, तू कोण, कुठून आलास, कुठं चाललास, काय तुझं नाव, कोणत्या समाजातून तू आहेस. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा ते घाबरले. ते त्याला विचारतात, आम्ही तुझं काय करावं, तुझ्या रक्ताचा दोष आमच्यावर येऊ नये. आणि योना म्हणाला, योनाच्या समोर दुसरा काही पर्याय नव्हता. काय केले योना? म्हणाला, मला समुद्रात उचलून टाकून फेकून द्या. योनाला तो निर्णय घ्यावा लागला. योनाने निर्णय घेतला, देवाचं ऐकायचं नाही, पळून जायचं. पण मग देवाने त्याची मुस्कटदाणी केली. देवाने त्याचं नाक दाबलं. मग योना म्हणू लागला, मला आता समुद्रात टाकून द्या. त्याला समजलं की आता मी देवाच्या पुढे जाऊ शकत नाही. योनाला माहित नव्हतं की देवाची योजना त्याच्यासाठी काय आहे. योनाने सर्व तो विसरून गेला. त्यांना सांगून टाकलं, मला टाकून द्या. आणि त्यांनी त्याला टाकलं समुद्रात. त्या उफळलेल्या समुद्रात त्या लाटा, ते वादळ आणि सगळं काही शांत झालं. ते जहाज स्थिर झालं. एक माणूस समुद्रात टाकल्यामुळं बाकीचं सगळं वातावरण शांत झालं. प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी अंतर्मुख होण्याची गरज आहे. ज्यावेळेस आमच्या परिवारामध्ये अशा प्रकारचं काही संकट येतं, वादळ उठतं, आम्ही कधी असा शोध घेतला आहे का त्या जहाजातल्या लोकांनी जसा घेतला तसा? आम्ही कधीतरी पडताळून पाहिलं का की कोणामुळं हा प्रसंग आमच्या परिवारात आलेला, कोणामुळं आमच्या मंडळीत हा प्रकार घडत आहे, कोणामुळं आमच्या देशात हा प्रकार घडत आहे? प्रेम, त्या ठिकाणी हे सर्व लोक त्या गोष्टीचा विचार करू लागले. आणि आपल्याला पाहायला मिळतं की ते त्याला विचारत आहे. त्यांनी प्रथम चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठ्या टाकल्यानंतर योनाची चिठ्ठी निघाली. आणि म्हणून मग ते योनाला विचारू लागले. त्यांनी त्याला विचारले, 8वं वचन, पहिला अध्याय, कोणामुळे हे संकट आम्हावर आले, सांग. तुझा धंदा काय, तू आलास कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे,
ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. प्रेम, आज तुम्ही आणि मी अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि योना जे उत्तर देतो ते उत्तर आमचं देखील उत्तर असलं पाहिजे आणि आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. आहे का आपला विश्वास असा? जो विश्वास योनाचा होता आणि हा विश्वास त्याचा होता, पण तरी तो त्या जिवंत देवाचा ऐकण्यासाठी कानगड केलं. नाकार देवाची योजना त्याने गुंडाळून ठेवली. देवाच्या इच्छेविरुद्ध वागला. आम्ही देखील योनासारखं वागतो का? आम्हाला माहित आहे की आमचा देव हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा देव आहे. ज्याने समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा आम्ही उपासक आहोत हे आम्हाला माहित. त्या जिवंत देवाचे आम्ही लोक आहोत हे आम्हाला माहित. आणि तरी त्या जिवंत देवाचा ऐकायला आम्ही कारण करतो. त्या जिवंत देवाचा आज्ञा पालन करायला आम्हाला आवडत नाही. आणि मग कधी कधी देवाला ज्याप्रमाणे योनाला समुद्रात टाकून द्यावं लागलं तसं देव आम्हाला देखील दीन करतो, नम्र करतो, वटणीवर आणतो. आमचं वादळ, आमचा कुटुंब ज्याच्यावर आमची भिस्त आहे ते हलवून टाकतो. आम्ही कशावर भिस्त या लोकांची भिस्त कशावर? योनाची भिस्त कशावर? त्याला वाटलं की हे लोक अनुभवी आहेत, जहाज आहे, काय होणार नाही जहाजात. जहाजाच्या तळाशी जाऊन निजला असं म्हणतो. प्रेम, देवाला काय अशक्य आहे? तुमचं आणि माझं जहाज, तुमचे आणि आमचे संसार, आमच्या नोकऱ्या, आरोग्य, आमचं जीवन, बँक बॅलन्स, जे काही आमचं आहे ज्याच्यावर आमची भिस्त, आमची शेतीवाडी, आमचं घरदार, कदाचित त्याच्यावर आमची भिस्त असेल. आणि आमचा जिवंत देव ज्याने आम्हाला हे सर्व काही दिलं त्याचा आम्ही नाकार करत जर असू, त्याचा अवमान जर करत असू, तर प्रियाला आम्हाला सावध होण्याची गरज आहे. योना ते माहीत असून त्या स्वर्गीच्या देवाच्या विरुद्ध तो जाण्याचा प्रयत्न करतो. देवाने त्याला समुद्रात टाकून दिलं आणि एक मासा तयार केला की ज्या माशाने त्याला गिळून टाकलं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की तो दुसऱ्या अध्यायात माशाच्या पोटात उपकार स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो. असं म्हटलं त्या ठिकाणी दुसरा अध्याय 4थ्या वचनापासून 3ऱ्या वचनापासून मी वाचतो. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकांच्या उद्धारातून मी आरोळी केली, अधोलोकांच्या उद्धारातून मी आरोळी केली. तेव्हा तू माझा शब्द ऐकला. तू मला डोहा समुद्राच्या पोटात टाकिले, प्रवाहाने मला व्यापिले. तुझ्या सर्व लाटावर कल्लोळ मजवरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे. तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लागले. जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले, डोहाने चौकडून मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टिले. प्रेम, हे वर्णन जे आहे त्याची उपकार स्तुती करण्याचं बरंचसं वर्णन समुद्रापेक्षा त्या माशाच्या पोटात त्या अवस्थेतून, कारण तो माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र नाही आणि तरी तो जिवंत नाही, कारण देवाची त्याच्यासाठी योजना.
आणि योजना काय होती की त्याने पुन्हा जाऊन देवाची आज्ञा पालन करा. त्याने पुन्हा जाऊन निनवे शहराला देवाचा संदेश सांगा. प्रियानं, देवाची जशी योनाच्या बाबतीत योजना होती, कदाचित देवाने दुसऱ्या माणसाला निनवे शहराला पश्चातापाचा संदेश घेऊन जाण्यासाठी तयार करू शकला असता, पण नाही. त्या देवाची योजना योनाच्या द्वारे ते घडावं हीच होती. आणि म्हणून योनाला सोडलं. तुम्हाला पण कदाचित वाटत असेल ही माझ्यासाठी नाही, का देव मी नाही गेलो तर देव दुसऱ्याची सोय करेल. देव करू शकतो, परंतु प्रियानो, ते त्याने हाती घेतलेलं एखादी व्यक्ती तिला सोडत नाही. तिला वठणीवर आणणं, लीन करणं, नम्र करणं, पश्चातापी करणं हे देवाला सहज सोपं आहे. आणि तो त्या माणसाला नीट केल्याशिवाय राहत नाही, त्यांचा ताठा उतरवल्याशिवाय राहत नाही. पहा, आपण स्तोत्र 107 मध्ये वाचलं आणि त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की असं म्हटलं त्या ठिकाणी, कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यास कष्ट देऊन व त्याने त्यांचा ताठा उतरविला. कारण त्याने त्यास कष्ट देऊन त्यांचा ताठा उतरवला. इस्रायल लोकांच्या बाबतीत देव हे सांगत आहे, योनाच्या बाबतीत देव हे सांगत आहे. योनाला देव दीन करत आहे, नम्र करत आहे. योनाला देव शिकवत आहे की नाही, तूच जाऊन निनवे शहराला हा संदेश द्यायचा. आणि प्रियानो, आम्हाला माहित आहे, दुसरा अध्याय 10व्या वचनात असं म्हटलं, परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर उकळून टाकले. कोणाला आज्ञा केली? मत्स्यास आज्ञा केली. आमचा देव माशाला आज्ञा करणारा देव आहे. आमचा देव समुद्राला आज्ञा करणारा देव आहे. आमचा देव वाऱ्याला आणि लाटांना, पाण्याला आज्ञा करणारा देव, कारण त्याच्या आज्ञेत संपूर्ण जग आहे. जो देव निसर्गातील सर्व महान वाटणाऱ्या गोष्टींना आज्ञा करू शकतो आणि ते त्याचं ऐकतात, तर तुम्हाला आणि मला नीट करणं परमेश्वराला किती सोपं आहे. आमचा ताठा उतरवणं परमेश्वराला किती सहज शक्य आहे. आम्ही बऱ्याच वेळा परमेश्वराचं ऐकण्याच्या ऐवजी आम्ही गर्विष्ठ बनतो, आम्ही फुगवून जातो, आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो. देवाला आम्ही किंमत देतो का? कारण आमचं पोट भरलं जातं, आम्हाला झोपायला जागा आहे, आम्हाला खायला अन्न, आम्हाला रोज दर महिन्याला पैसे येत राहतात. कदाचित पगाराचे असतील, कदाचित पेन्शनचे असतील, कदाचित आमच्या ठेवीचे असतील, व्याजाचे असतील, वेगवेगळ्या प्रकारे आमच्याकडे पैसे येत राहतात आणि आम्हाला गरज वाटत नाही देवाच्या कृपेची, देवाची आभार मानण्याची, देवाच्या चरणाजवळ बसून मी नम्र होण्याची, त्याच्या कृपेचा अनुग्रह घेण्याची. कारण आम्ही खाऊन पिऊन माजून जातो. आम्हाला वाटतं काय गरज आहे, बास आता. परंतु देव आमचा वेगवेगळ्या प्रकारे ताठा उतरवतो, आम्हाला लीन करतो, नम्र करतो. योनाचा ताठा देवाने उतरवला. त्याला वाटलं मी पळून जाईल. देवाने त्याचा कान धरला आणि त्याला समुद्रात टाकलं. तिथं मासा तयार केला आणि माशाने आज्ञा दिल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला कोरड्या भूमीवर उकळून टाकलं. देवाला हे सर्व शक्य आहे. तुम्हाला आणि मला लीन करणं, नम्र करणं देवाला सहज शक्य आहे. आमचे ताठे उतरवणं, आमचा गर्व उतरवणं, आमचा माज उतरवणं परमेश्वर देवाला शक्य आणि सहज शक्य आहे. आणि म्हणून आज देवाचा सेवक या नात्याने आम्हाला लीन आणि नम्र
पश्चातापी अंतःकरण धारण करण्याची गरज आहे. आम्ही कोण आहोत, आम्ही किती शिकलो, आम्ही कुठे काम करतो, आम्हाला किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, सर्व गौण आहे. आणि कोरोना व्हायरस मुळे सर्वांचे ताठे देवबापाने उतरवले. कोणीही हे नाकारू शकत. सर्वजण आपापल्या घरामध्ये देवबापाने बसवले. पण कशासाठी? आम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी, आम्हाला देवाचं महात्म्य समजण्यासाठी, आम्हाला देवाची नव्याने ओळख होण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, आम्हाला आमचं अंतर्मुख होऊन आमच्या कुटुंबासाठी, प्रियजनांसाठी, नातेवाईकांसाठी. प्रेम देवाने आम्हाला का दिले हे सगळे नातेवाईक? आणि हा स्वार्थेचा आशीर्वाद का दिला? आमचं तारण देवबापाने का केलं? आम्हाला ख्रिस्ती जीवन का दिलं देवबापाने? यासाठी की हा आशीर्वाद आम्ही इतरांना द्यावा. प्रियांनो, त्या ठिकाणी देव आम्हाला या वचनातून शिकव. ज्यावेळेस योनाने या निनिवे शहराला संदेश दिला त्याविषयी काय म्हटलं पहा. 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनात परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनिवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनिवेस गेला. निनिवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनिवे धुळीस मिळेल. तेव्हा निनिवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंधळ नेसले. निनिवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंधळ नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनिवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, घोराढोराने व शेरडामेंढराने काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंधळ नेसावे, देवाच्या मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावे आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. प्रियजनो, या ठिकाणी तुम्हाला आणि मला देव या निनिवे शहराच्या लोकांकडून, सरदारांकडून, राजाकडून, पशूंकडून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी देवाची वाणी ऐकली, ते पश्चातापी झाले, त्यांनी गोंधळ नेसले, त्यांनी अन्न पाणी सोडलं, उपवास केले, पश्चाताप केला आणि देवाच्या चरणाजवळ लीन नम्र झाले. आणि देवाने त्यांचा पश्चाताप मान्य केला आणि देवाने निनिवे शहराचा नाश करण्याचं सोडून दिलं. निनिवे शहराचा उद्धार देवाने केला. का? कारण ते पश्चातापी झाले. प्रिय, आज तुम्हाला आणि मला देवाचीच आज्ञा आहे. आम्हाला पश्चाताप करण्याची आणि देवाच्या चरणाजवळ पुन्हा येण्याची ही संधी आहे. होय प्रियानो, आज आम्हाला अंतर्मुख होण्याची गरज आहे. आज आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवाराला अंतर्मुख होण्याची गरज, आमच्या तरुणांना अंतर्मुख होण्याची गरज. बऱ्याच वेळा तरुण पिढी ही सहज रीतीने देवबापापासून दूर जाते. कारण काय? त्यांचं तारुण्य, त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचा उद्धटपणा, आईबापांचं न ऐकणं, देवाचं न ऐकणं, तरुणपणाचा माज. असं वाटतं कोण काय करणार आमचं? कोण करणार? आईबापाला जुमानत नाही, देवाला तर ओळखतच नाही, कोण आमचं काय करणार? परंतु प्रियानो, योनाचं उदाहरण तुमच्या आणि माझ्या समोर.
देव करू शकतो. मनुष्य कदाचित अशक्य, मनुष्य काही करू शकत नाही. आणि हे का करतो देव? तुमचा नाश व्हावा म्हणून नाही, किंवा माझा नाश व्हावा म्हणून नाही, तर आमचा उद्धार व्हावा, आम्ही पश्चातापी व्हावं, आम्ही देवाची ओळख करून घ्यावी, आम्ही देवाच्या चरणाजवळ लीन आणि नम्र व्हावं, यासाठी देवा आमच्यावर अशा रीतीने संकट आणतो, अडचणी आणतो, आजार आणतो, त्रास आणतो, आर्थिक अडचण. प्रियानो, आज संधी आहे. योनाने ऐकलं प्रियानो, दुसऱ्यांदा देवाचं वचन त्याला प्राप्त झाल्यानंतर तो उठला आणि निनिवे शहरात फिरला. ओरडून तो सांगू लागला, ऐका, 40 दिवसाचा टाइम आहे. तुम्ही जर पश्चाताप केला नाही, आपलं पाप पदरी घेतलं नाही, आपल्या कुमार्गापासून परावृत्त झाला नाही, तर तुमचा नाश ठरलेला. आणि त्या लोकांनी विश्वास ठेवला देवाच्या वचनावर. प्रियानो, आज आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला तयार आहोत. आम्हाला जो शुभ संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला तारणाचा, तो आम्ही स्वतःच्या जीवनात उतरवणार आहोत का? प्रियानो, ही संधी आहे. आणि कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत तर अधिक संधी. माहित नाही कोण कधी कशा रीतीने जीवन संपून टाकेल, कशा रीतीने जीवनाचा अंत होईल, आणि मग संधी नाही. तुम्हाला आणि मला मात्र देवाने सुखी ठेव, निरोगी ठेव, आरोग्य दे, आणि म्हणून संधी आहे आज. आणि म्हणून देवाच्या वचनात स्तोत्र 95 मध्ये, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. होय प्रियानो, आज तुम्हाला आणि मला ती वाणी ऐकण्याची संधी आहे, पश्चाताप करण्याची संधी आहे. असं म्हटलं त्याने, देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्टाने असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला, आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. होय प्रियानो, देव दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, दया संपन्न आहे. तुम्ही आणि मी ज्यावेळेस पश्चाताप करतो त्यावेळेस देव आमचे पश्चाताप आणि पश्चातापास योग्य असं आमचं वर्तणूक पाहतो. प्रेम, आज दीन हो, नम्र हो, प्रभूला समर्पित हो, आणि आपलं जीवन नव्याने प्रभूला समर्पित करू. पश्चाताप करूया, देवाचं ऐकूया, देवाच्या वचनात वागूया, पापांची क्षमा मागूया, आपला उन्मळपणा, देवाच्या मंदिरापासून दूर राहणं, देवापासून दूर राहणं देव पाहतो. आज तुम्हाला मला ही संधी पश्चाताप करण्याची. योना, निनिवे शहर, योनाचा उद्धटपणा, परमेश्वराच्या योजनेपासून पळून जाणं, परमेश्वर त्याला पुन्हा माशाच्या द्वारे कोरड्या भूमीवर रोखून टाकणं, निनिवे शहराला जाणं, पश्चातापाचा संदेश देणं, निनिवे शहराने देवावर विश्वास ठेवणं आणि पश्चाताप करणं हे त्यांच्या हिताचं आहे. आज तुम्हाला आणि मला ही संधी आहे. देवबाप करू आपल्या सर्वांना या वचनाच्या प्रकाशात देव आशीर्वाद देऊ, आणि आपल्या प्रत्येकाला या दिवसामध्ये देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे चालून पश्चातापे अंत करते. देव तुम्हाला आशीर्वाद दे. प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद द्या. हे जिवंत देवापा, फिरून एकदा तू आम्हाला विनम्र केलं उपकार, पश्चाताप करण्यासाठी तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्या कानी संदेश दिला उपकार. आज प्रभू आमचे अंतःकरण उघड, दीन कर, नम्र कर. आम्हाला तू भग्न हृदय कर. आमचं पाप पदरी घेण्यासाठी तुझ्या आत्म्याने आम्हाला तू भग्न कर. तुझ्या वचनाने भग्न कर. तुझ्या वचनाचा हातोडा आमच्या अंतःकरणावर मार.
आमची ताठर, आमचं कठीण अंतःकरण, आमचा माज पैशाचा, नोकरीचा, घरादाराचा, भौतिक नाशवंत गोष्टीचा, शिक्षणाचा, तारुण्याचा, निश्चित रीतीने तुला न आवडणार आहे, कारण तूच ते आम्हाला दिलेला, यासाठी की आम्ही तुझं गौरव करा. आणि म्हणून आज आम्हाला तू शुद्ध अंतःकरण दे, दीन नम्र कर, तुझ्या आत्म्याने संजीवित कर, आमचं अंतःकरण ताब्यात घे, शुद्ध कर, निर्मळ ये जो माने आमचा पाप मन काढ, धू, शुद्ध कर. तुला धन्यवाद देतो, तुझ्या आभार मानतो, स्तुती कर, प्रार्थना ऐकल्या उपकर. आजचं वचन आशीर्वादाचं केलं, याबद्दल ऐकणाऱ्या सर्वांना आशीर्वादित कर. संधी आहे पश्चाताप करण्याची, वचनाच्या प्रकाशात स्वतःचं अंतःकरण धुंडाळून पाहण्याची. थँक्यू जीसस, तुला धन्यवाद देतो या वचनांबद्दल, आजच्या भक्तीबद्दल, आजच्या तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शन. येशू जो आमचा तारणारा, याच्या गोडणी प्रिय नाव, या सर्व विनंत्या मागतो म्हणतो आहे, आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडल्या तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शेत आणू तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्याने लोक ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जुबाबेची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागी आपणा सर्वांवर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल, प्रभूचं वचन ऐकल्याबद्दल, भक्तीमध्ये सामील झाल्याबद्दल. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देव, आणि दिलेला आहे प्रभूला धन्यवाद देऊया. पश्चाताप करूया, प्रभूच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःचं अंतःकरण धुंडाळून पाहूया. लिंबू नम्र प्रेज लो. तुम्ही सर्वजण भक्तीत सामील झाला त्याबद्दल तुमचं स्वागत, आभार. विशेष रीतीने या दिवसामध्ये आपल्याला प्रार्थनेत राहण्याची गरज आहे, आणि असं वाटत आहे की फार थोड्या दिवसात आपल्याला पुन्हा एकदा मंदिरात भक्ती करण्यासाठी संधी मिळणार आहे. प्रभूच्या चरणात जो प्रार्थना करू, प्रभू चांगला आहे, योग्य वेळी तो आपल्याला ही संधी देईल, आणि तोपर्यंत आपण घरोघर राहू, एकमेकांसाठी प्रार्थना करू. अति उत्साहीपणा किंवा उतावीळपणा करू नका. एकमेकांना भेटण्याचा किंवा एकमेकांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते घातक होऊ शकतं. आपल्याला माहित नाही की कोण कोणत्या अवस्थेत आहे. कदाचित आपण सहज जातो, भेटतो, प्रेमाने भेटतो, परंतु ते घातक होऊ शकतं. आणि मग काळजी घ्या, स्वतःची घ्या. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि दुसऱ्याची देखील काळजी घ्या. प्रियानो, आपण प्रार्थनेत राहूया, एकमेकांसाठी प्रार्थना करू, मंडळीसाठी प्रार्थना करू, मंडळीच्या सेवक वर्गासाठी प्रार्थना करू, माझ्यासाठी विशेष प्रार्थना करा. जोसेफ बाळासाहेब आणि सुशील बाळासाहेबांसाठी विशेष प्रार्थना करा. आपण सर्वजण प्रार्थनेत राहू. विशेष रीतीने तुमची दानं तुम्ही नेहमी देता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आणि विशेष विनंती की या दिवसामध्ये जर तुमच्यावर आर्थिक विशेष जर तणाव आलेला नसेल, देवापाने तुमच्यावर कृपा केलेली असेल की तुमचे पगार व्यवस्थित चालू आहेत, तुमच्या पेन्शन्स व्यवस्थित चालू आहेत, तर मग प्रभूला देण्यामध्ये हातचा राखू नका, कारण देवाने तुम्हाला जे दिले भरून भरून त्यातून तुम्ही देखील देवाच्या सेवेसाठी भरून भरून द्या. अनेक लोक आहेत की ज्यांना गरज आहे. मंडळ्या एकत्र येत नसल्यामुळं बऱ्याच लहान लहान ग्रुपमध्ये पैसे उभे राहत नाही.
देवबापाची कृपा आहे की आपल्या मंडळीने मागील 7 महिने 8 महिने सर्व सेवक वर्गांची काळजी घेतलेली आहे, कारण तुम्ही प्रामाणिकपणाने प्रभूला दिलं आणि देवाने देखील तुम्हाला आशीर्वादित केलं. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुमचं देणं थांबवू नका. प्रभूला द्या, प्रभू तुम्हाला देईल, वेगवेगळ्या प्रकारे देईल. आरोग्य दिलं हीच मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती, एक माणूस जर कोरोना व्हायरसमुळे जर आजारी पडला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर गेला तर किती बिल होऊ शकतं. आणि नुसतं बिल होत नाही, परंतु त्या माणसाचा जीव देखील धोक्यात. पैसे जातात, जीव जातो, पण देवाने तुमच्यावर माझ्यावर अनुग्रह केले. आमचे पैसेही जाऊ दिले नाही, आमचा जीव पण राखला, आरोग्य दिलं आम्हालाच नाही तर संपूर्ण परिवार. ही त्याची दया आहे, कारण आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना, कारण तो आमची काळजी. आणि म्हणून प्रियजन, आज तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, सरळ हाताने प्रभूला द्या आणि प्रभू तुम्हाला त्याच्या अनुग्रहाखाली, कृपेच्या महालात ठेवल्याशिवाय राहणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल. थँक्यू. तुमच्या प्रार्थना विनंत्या कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थनेत आहोत.